अनेकांना असा प्रश्न असतो की आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना कुठल्या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करावी, कोणता ॲप बेस्ट आहे. तर मित्रांनो, आज आपण या प्रश्नाचा विचार करूया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा गुंतवणूक आपण SIP करण्यासाठी करतो किंवा म्युच्युअल फंडामध्ये करतो, तेव्हा कोणती आहे, कोणतं ॲप वापरायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे. का आपण केलेली गुंतवणूक योग्य असणं आणि त्या केलेल्या गुंतवणुकीतून योग्य तो परतावा मिळणं हे महत्वाचं आहे. तर कुठल्याही सुज्ञ व्यक्तीला विचारलं तर तुम्हाला उत्तर दुसऱ्या नंबरचं मिळेल की ॲप कोणतं आहे याच्यापेक्षा आपण योग्य स्कीममध्ये, योग्य फंडामध्ये, योग्य कालावधीसाठी आणि योग्य कारणासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय का. आणि मग या 2-3 प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला योग्य अशी मिळवायची असतील तर काय गरज आहे, तर गरज आहे योग्य त्या मार्गदर्शकाची. आणि मग हा मार्गदर्शक कोण असतो, तर हा मार्गदर्शक म्हणजे म्युच्युअल फंड ॲडवायझर असतो. म्हणून कुठल्या ॲपमधून गुंतवणूक करावी याच्यापेक्षा तुम्ही योग्य त्या तुम्हाला हव्या असलेल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडून मार्गदर्शन घेतलं आणि जर त्याच्याकडून हे करू शकलात तर तुमची गुंतवणूक योग्य होईल आणि तुमचे जे ध्येय आहे, तुमचं जे काही गोल आहे ते अचीव्ह होऊ शकेल. राहिला प्रश्न ॲपमधून करायचं असेल तर ॲप मुख्यतः कोणतं ॲप रजिस्टर्ड आहे, सेबी किंवा एमपीकडे रजिस्टर्ड आहे का, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतलेली आहे का. तसंच ही सगळी गुंतवणूक करत असताना अनेक अडचणी येत असतात, काही तांत्रिक असतात, काही कन्सेप्च्युअल असतात. तर या सगळ्या अडचणींवरती उत्तर देण्यासाठी ॲपच्या माध्यमातून काही सुविधा आहे का. जर अशी सुविधा त्याच्यात नसेल, तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नसेल, तर ॲपमधून गुंतवणूक करणं मला तरी वाटतं योग्य असणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही योग्य त्या गुंतवणूक सल्लागाराकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करून घेणं हाच योग्य मार्ग असतो. कारण आपण एवढे सगळे पैसे गुंतवत असतो, एवढी मोठी स्वप्न बघत असतो आणि म्हणून मग आपण थोड्याशा पैशासाठी, पैसे वाचवण्यासाठी आपण गुंतवणूक करत नाहीये, तर पैसे वाढवण्यासाठी गुंतवणूक करतोय. आणि मग पैसे वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शक असतो, लागतो कुठल्याही क्षेत्रात तुम्ही पाहिलं तर. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे विचारात घेऊ शकता.